स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला मला भक्तीचा शिंपला. जगाच्या अफाट सागरामध्ये सापडला मला भक्तीचा शिंपला. किती भाग्यवान मी म्हणावं स्वतःला. त्यात मोत्यांसारखा स्वामी रूपी गुरु मला लाभला. त्यात मोत्यांसारखा स्वामी रूपी गुरु मला लाभला. गुरु मला लाभला. स्वामी भक्त हो, स्वामींच्या कृपेने आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु बनून येतात त्यांचं आयुष्य हे सुखमय होऊन जातं. त्यांना दुःख काय आहे याची साधं कल्पनाही राहत नाही. तसंच काही आजचा संदेश शिकवून जाणारा आहे आणि सुखाची ओळख करून देणारा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि स्वामींजवळ जाण्याचा अजून प्रयत्न करा. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर एक छोटंसं काम करायचं आहे. तुमच्यासमोर 3 शंख तुम्हाला दिसत असतील. त्या शंखांपैकी एक शंख तुम्हाला निवडायचा आहे. कारण तुम्ही ऐकलं असेल, जेव्हा आपल्या घरामध्ये शंख फुंकला जातो त्या शंखाच्या आवाजाने आपल्या घरातील नकारात्मकता दूर पळते आणि आपल्या घरातलं वातावरण सुखाचं आणि समाधानाचं व्हायला मदत होत असते. त्यासोबतच आपल्या देवघरात नुसता शंख ठेवला तरीही लक्ष्मीनारायणाची कृपा आणि स्वामी माऊलीची छत्रछाया आपल्याला लाभत असते. त्यामुळेच तुम्हाला एक शंख निवडायचा आहे आणि स्वामी संदेश जाणून घ्यायचा आहे. तर तुम्ही तुमच्यासाठीचा शंख निवडला असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. तर स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरचा शंख निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी सांगतात, अरे आमच्या शिष्याने आमच्याशी म्हणजे त्याच्या या स्वामी रूपी गुरुशी एकनिष्ठ असायला हवं. कितीही संकट आली तरीही गुरुची कास मात्र कधीही सोडू नये. संकटे पूर्व कर्मामुळे येतात, पण गुरुकृपा लाभल्यामुळे संकटात सामोरं जाण्याची शक्ती लाभते व त्या संकटातून सुटका देखील लवकर होते. संघर्ष करून करून थकतोस ना तू. तुझ्याच वाट्याला इतका संघर्ष का असंही तुला वाटतं ना. तर ऐक, अरे हे कडू आहे पण सत्य आहे. सोन्याची लंका आणि पुष्पक विमान रावणाचे होते. शेवटी वनवास मात्र श्रीरामाच्या नशिबी होता. राजपाट हा कंस मामाच्या जवळ होता, पण कारावासात जन्म श्रीकृष्णाचा झाला ना. राजदरबारात कौरव राहत होते, पण वनवास मात्र पांडवांना भोगावा लागला. यावरून फक्त एक गोष्ट लक्षात येते आणि एक गोष्ट सिद्धही होते, ती म्हणजे संघर्ष हा नेहमी सत्याच्या बाजूनेच असतो आणि सत्यासाठी न्यायासाठी भगवंताला देखील संघर्ष चुकला नाही तर तू तर फक्त एक मनुष्य आहे. तुझं आयुष्य तुला अशा पद्धतीने जरी जगावं लागत असलं तरीही तू एक उत्तम मनुष्य आहे हे तुझ्या लक्षात यायला हवं. आणि तुझ्या वाट्याला संघर्ष आला म्हणजे तू सत्याच्या मार्गावर आहे हे देखील सिद्ध होतं आणि शेवटी विजय हा सत्याचाच होतो. म्हणून तू निश्चिंत राहा. जर तू सत्याच्या बाजूने आहे तर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 1 नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे मरता तर केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे. मरता केव्हाही येतं पण आयुष्य जगता आलं पाहिजे. सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख देखील पचवता आलं पाहिजे. दुःख देखील पचवता आलं पाहिजे. यशाने माणूस उंच होतो पण पाय मात्र जमिनीवर ठेवता आले पाहिजे. पाय मात्र जमिनीवर ठेवता आलेच पाहिजे. मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदाने हे जीवन जगता आलं पाहिजे. पाप काय कसंही करता येतं रे. पाप काय कसंही करता येतं पण जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे. जाणून बुजून पुण्य देखील करता आलं पाहिजे. आणि हे आयुष्य आहे. आयुष्य म्हटलं तर ठेच लागणार, पण त्या वेदनेचं दुःख सहन करता आलं पाहिजे. अरे जगण्याच्या लढाईत उणिवा ह्या कायमच भासणार. जगण्याच्या लढाईत उणिवा कायमच भासणार, पण ती उणीवही भरून काढता आली पाहिजे. हास्य आणि अश्रूंचा मिलाफ करून फक्त समाधानी जीवन जगता आलं पाहिजे. फक्त समाधानी जीवन जगता आलं पाहिजे.
आणि समाधानी, सुखी व शांततेचं आयुष्य त्यालाच मिळतं जो आमच्या नामस्मरणात गुंतून राहतो. म्हणून तुला सांगतोय, तू सदैव आमचं नामस्मरण कर. जेव्हा जेव्हा तू हे आयुष्य जगत असतो आणि प्रत्येक वेळी आमचं नामस्मरण करत असतो, तेव्हा आम्ही सदैव आमच्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतो आणि आमच्या भक्ताला एकच सांगतो, भिवू नकोस, मी सदैव पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 3 नंबरचा शंख निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया. स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे, जेव्हा उदास असशील, मार्ग सापडत नसेल, एकटेपणा जाणवत असेल, तेव्हा तू आमच्या जवळ येऊन बसत जा. डोळ्यात तुझ्या इतका भाव आणि मनामध्ये इतका विश्वास ठेव की तुझ्या डोळ्यात आपोआप अश्रूंच्या धारा वाहू लागतील. कुठल्याच प्रकारची त्यावेळेस आमच्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. आमच्याकडून तू काहीही मागू नकोस, कारण तुझे वाहणारे अश्रूच खूप मोठा पुरावा आहे की आम्ही तुझं सगळं ऐकतोय, तुला बघतोय आणि तुझ्या जवळ येऊन बसलोय. आणि आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे ही खूप मोठी अशी पावती त्यावेळेस तुला मिळत असते. मग आणखी काय हवंय तुला? जर आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे तर तुला सगळं काही मिळणं शक्य आहे. अरे, जसं फुलाजवळ गेलं की त्याचा सुगंध आपोआप येतो, त्याला बोलवावं लागत नाही, तसंच तू आमच्याजवळ तुझी निर्मळ भक्ती घेऊन आला ना की आमचे आशीर्वाद आपोआप तुझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. जेव्हा जेव्हा तू आमचं नाव मुखात ठेवतो तेव्हा तेव्हा आमचे आशीर्वाद आपोआपच तुझ्यापर्यंत चालून येतात. आणि अशा वेळेस खऱ्या अर्थाने तुला आमच्याकडे काहीही मागण्याची गरजच पडत नाही, कारण तुला काय हवं, काय नको, तुझ्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आम्ही अगदी उत्तम रीतीने जाणतो. फक्त तू आमच्या मार्गात ये, आम्हाला शरण जा, आम्ही सांगितलेल्या मार्गावर चालत राहा आणि आमचा बनून राहा. जो सदैव आमच्या मार्गात राहतो, आमचं म्हणणं ऐकतो, तशा पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो, चांगले कर्म ठेवतो, अशा व्यक्तीला कितीही वाईट वेळ आली तरीही आम्ही एकटं सोडत नाही. अशा व्यक्तीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं असतो, तेही अगदी हक्काने. अरे, आयुष्यात कितीही वाईट वेळ आली, कितीही वाईट प्रसंग आले तरीही वाईट काळात सुद्धा कोणाचं वाईट करण्याचा विचार तू करू नकोस. कोणाची वाईट संगती तू धरू नकोस, कारण वाईटाचा शेवट हा फक्त वाईटच होतो. त्यामुळे थोड्या वेळाच्या समाधानासाठी तू वाईटाकडे वाटचाल करू नकोस. मनाची चलबिचल होताना स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवायला शिक. आणि स्वतःच्या मनावर तुला नियंत्रण ठेवायचं असेल तर तुझ्या मुखामध्ये आमचं नाम असणं गरजेचं आहे. आमचं नाम जेव्हा जेव्हा तुझ्या मुखावर येणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या डोक्यातील, तुझ्या मनातील वाईट विचार आपोआपच दूर चालले जाणार आहे आणि तुझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त सात्विक विचारांचाच समावेश होणार आहे. जेव्हा जेव्हा तू चांगले विचार करतो तेव्हा तेव्हा तुझ्या हातून फक्त सत्कर्म घडत जातात आणि तुझ्याकडून वाईट होण्याची, वाईट घडण्याची तीळ मात्र शंका उरत नाही आम्हाला. म्हणूनच तुला सांगतोय, तू आमच्या भक्तीत तल्लीन हो, तुझं सत्कर्म करत राहा आणि आमचा बनून राहा. मग आम्ही देखील तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला शंखाच्या रूपात मिळाला होता. तर तो संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन जे आहे ना ते प्रेस करून ठेवा, कारण आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर रोजच्या रोज नवनवीन स्वामी संदेश येत असतात आणि प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो, नवीन जगण्याची प्रेरणा देऊन जातो. म्हणूनच हे संदेश ऐकण्यासाठी बेल बटन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.